आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह 48 तासांनी सापडला। कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्डी पात्रात मृतदेह। सांगली येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर सांगलीवाडीकडील बाजूला सेल्फी घेताना तोल गेल्याने 3 दिवसापूर्वी मोईन मोमीन वय 24 हनुमाननगर हा तरुण वाहून गेला। त्याच्या शोधासाठी आज सकाळी पुन्हा मोहीम राबवण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्डी येथील नदीपात्रात मृतदेह आढळून आला। तब्बल 48 तासाचे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले। स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष्य हेल्पलाईन टीमचा या शोध मोहिमेत सहभाग होता। अधिक माहिती अशी की मोईन हा बॉक्सिंगचा प्रशिक्षक होता। सांगलीतील एका मुलीसोबत 3 दिवसापूर्वी कृष्णा नदी काठावर आला होता। सांगलीवाडीच्या बाजूने तो चालत नदीवरील बंधाऱ्यावर आला। तिथेच तो सेल्फी घेत होता। मोबाईलवर सेल्फी घेताना मोईन नदी पात्रात पडला। याबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले। स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष्य हेल्पलाईन टीमने बोटीतून शोध घेतला, मात्र मिळून आला नाही। काल सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली। म्हैसाळ बंधारा हरिपूर येथून पुन्हा बंधाऱ्याजवळ शोध घेण्यात आला। पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोध मोहिमेत अडथळा निर्माण होत होता। आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्डी येथील नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पथकाला मिळाली। तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह पाण्याबाहेर काढला। त्यावेळी हा मृतदेह मोईन याचा असल्याचे स्पष्ट झाले। 48 तासानंतर वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आला। मोहिमेत अमीर नदाब, कैलास वडर, महेश गव्हाणे, योगेश आवटे, गणेश आवटे, मोहसिन शेख, योगेश मदने, सूरज शेख, रुद्र कारंडे, अविनाश पवार सहभागी होते। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।